लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। हिंदू धर्म की जय। सर्व यजमानांनी स्वतः भोवती प्रदक्षिणा करा। ओम सप्ताह कोपरगाव गोदावरी तीरी असलेल्या जगातील एकमेव सद्गुरू श्री शुक्राचार्य महाराज मंदिरात श्री शुक्राचार्य महाराज यांच्या मूर्तीचा भव्य प्राण प्रतिष्ठा सोहळा, विविध धार्मिक विधी, महापूजा करत साधू संतांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे। शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या मुख्य दिवशी प्रधान हवन, उत्तरांग हवन, बलिदान, पूर्णाहुती, श्री मूर्तीची स्थापना, प्राण प्रतिष्ठा व अनावरण, महानैवेद्य, महाआरती व महाप्रसाद असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले आहे। या प्रसंगी प्रमुख यजमान म्हणून सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे चेअरमन, युवा नेते विवेक कोल्हे, सौ रेणुका कोल्हे तसेच प्रदीप शेठ राठी हे होते। यावेळी उपस्थित साधू संतांच्या हस्ते व यजमानांच्या हस्ते श्री शुक्राचार्य महाराज मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठा निमित्ताने विधिवत होम हवन विधी, महापूजा, विविध धार्मिक विधी होऊन महाआरती होऊन मूर्तीची प्राण प्रतिष्ठा संपन्न झाली आहे। यावेळी भाविक भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती। आलेल्या भाविक भक्तांसाठी महाभंडारा आयोजित करण्यात आला होता। दरम्यान 5 दिवसांपासून सुरू असलेल्या श्री शुक्राचार्य महाराज यांच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यामुळे कोपरगाव पंचक्रोशीत वरुण राजाचे आगमन झाल्याची भावना भाविक भक्तांनी व्यक्त केली आहे। श्री शुक्राचार्य महाराज यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी महंत रमेश गिरीजी महाराज यांच्यासह नाशिक येथील परमपूज्य महंत डॉक्टर श्री भक्तिचरणदासजी महाराज, महंत श्री राजारामजी महाराज, महंत बालकादासजी महाराज, महंत चंदनदासजी महाराज, महंत पद्मचरणदासजी महाराज, महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज, महंत परमानंद महाराज, सांदवी शारदा माताजी, नितीन दादा कोल्हे, पराग संधान, माजी नगर अध्यक्ष मंगेश पाटील, सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिराचे ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, सचिव ॲडव्होकेट संजीव दत्तात्रय कुलकर्णी, खजिनदार ॲडव्होकेट गजानन कोराळकर, स्थानिक व्यवस्थापन कमिटीचे सदस्य, विश्वस्त मंडळ सदस्य, पदाधिकारी, कर्मचारी आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बंधू भगिनींनो, कोपरगाव बेट हे स्थान अतिशय पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे। ह्या बेटाचा मोठा इतिहास आहे। ऐतिहासिक, धार्मिक दृष्टीने या ठिकाणाला अतिशय महत्त्व आहे। आज या ठिकाणी सर्वानुमते सर्व साधू संतांच्या उपस्थितीमध्ये या देवस्थानचे अध्यक्ष, विश्वस्ताच्या आणि साधू संतांच्या, भावी भक्तांच्या उपस्थितीमध्ये दैत्यगुरु शुक्राचार्य या मूर्तीची आज भव्य दिव्य याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा झाली आहे। त्या अनुषंगाने हा मोठा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे आणि या बेटाचं मोठं काही वैशिष्ट्य म्हणजे शुक्राचार्यांचं हे स्थान आहे। भारतामध्ये एकमेव असं हे स्थान या ठिकाणी प्रसिद्ध आहे आणि या भाविकांच्या माध्यमातून हा उत्सव, महोत्सव, विश्वस्तांच्या माध्यमातून हा उत्सव या ठिकाणी झाला आहे। त्याबद्दल आपल्या सर्व भाविक भक्तांना आणि अशा या देवस्थानाला येऊन दर्शन, आपल्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण करणारे हे स्थान आहे। या स्थानाचं काही मोठं वैशिष्ट्य आहे। जय शुक्राचार्य। जय शुक्राचार्य महाराज यांच्या मूर्तीचं प्राण प्रतिष्ठा सोहळा गेली 5 दिवसापासून या ठिकाणी चालू होता। विधिवतपणे ही सर्व पूजा खरं तर पार पडली। विशेष म्हणजे 5ही दिवस
या भेट परिसरामध्ये वरुण राजाने हजेरी लावली आणि जणू काय एका प्रकारे आपल्याला सगळ्यांना शुभ आशीर्वादच दिलेला आहे। आपल्या कोपरगाव भूमीमध्ये सर्वात प्राचीन आणि जुनं मंदिर ज्याला आपण ओळखलं जातो, किंबहुना दैत्यगुरु शुक्राचार्यातलं एकमेव जगातील मंदिर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, जिथं कुठलाही विधी करायला कुठलाही तिथीचा पाहायची गरज नाही आहे। हे सगळं ज्यावेळेस कुठलाही विधी करायचा असतं तर शुभ तिथी म्हणूनच या ठिकाणी ओळखलं जातं। अशा प्राचीन मंदिरामध्ये खरं तर मूर्तीची स्थापना विधिवतपणे परमपूजनीय रमेशगिरीजी महाराज असतील, परमानंदगिरीजी महाराज असतील, उंडे महाराज असतील, सर्वच या परिसरातील साधू संतांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे। आणि अशी पवित्र अशा आनंदमय वातावरणामध्ये गेल्या 5 दिवस ही पूजा झालेली आहे। मी ट्रस्टीज सर्व त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी जो विडा उचललेला आहे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने या मंदिराचं जीर्णोद्धार असेल, मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा असेल आणि या कार्यक्रमानिमित्त भाविकांची गर्दी आपल्या या कोपरगाव भूमीमध्ये व्हायला लागलेली आहे। नुसतं आपल्या राज्यातीलच नव्हे तर शिर्डीला येणारे अनेक दक्षिणेतले असतील, उत्तरेतील भाविक आता या मंदिरा परिसरामध्ये यायला लागलेले आहे आणि म्हणून एक मनस्वी आनंद आहे। मी त्या ट्रस्टींना शुभेच्छा देतो। अशाच पूजेनिमित्त मला बोलवलं असताना ही शुक्राचार्य महाराजांची मूर्ती या ठिकाणी व्हावी अशी इच्छा माझ्यासहित त्या ठिकाणी भाविकांनी व्यक्त केली आणि त्या मूर्तीमध्ये काहीतरी योगदान आम्हा कोल्हे परिवाराला देता आलं याचा मनस्वी आनंद आहे। आणि पूजेचा यजमान म्हणून आज आरतीचा यजमान देखील मला होता आलं, त्याबद्दल मी खरं तर आयोजकांचे खूप खूप आभार मानतो। महाराज देखील नाशिकवरून आलेले आहे। मुक्ताईवर एकमेव ज्यांनी सर्वाधिक कमी वयामध्ये PhD केली असं महाराजांची ख्याती आहे आणि निश्चितपणाने एका दृष्टीने या मंदिराची ताकद की परिसरातीलच नव्हे तर देशातून भाविक या ठिकाणी येत आहे। मी आपल्या कोपरगाववासियांना देखील विनंती कराल की आपण देखील मनोभावेने या नवीन स्थापन झालेल्या मूर्तीचं दर्शन घेण्याकरता यावं आणि आपल्या सर्व मनोकामना या ठिकाणी पूर्ण व्हाव्या। आणि त्याचप्रमाणे विशेष आभार अध्यक्ष बाळासाहेब आव्हाडांचे मानू इच्छितो की त्यांनी जो विडा उचललेला आहे त्यामुळं खरं तर सर्वदूर या मंदिराची ख्याती आणि महत्त्व कळतं आहे। मगाशी महाराजांशी बोलतानाही सांगितलं की सर्वात प्राचीन ते मंदिर आहे, गोदातीरी स्थित मंदिर आहे आणि त्यानंतर सर्व साधू संतांनी, जनार्दन स्वामी असतील, आत्ममलिक असेल, यांनी देखील याच भूमीवर वास्तव्य केलं। निश्चितपणाने ही भूमीचं पावित्र्य त्यांनी राखलं। त्यांचे ट्रस्टींचे सगळ्यांचे आभार। देवाकडं काही मागणं करण्यापेक्षा त्यांनी दिलेलं आहे। पावसाची जी आपण सर्व शेतकरी डोळे आस लावून आकाशाकडे बघत होतो आणि विशेष म्हणजे कुठं पाऊस पडो ना पडो 5ही दिवस या बेट परिसरामध्ये वरुण राजाचं आगमन झालेलं आहे आणि आज देखील मोठ्या प्रमाणात इथं आगमन झालेलं आहे। निश्चितपणाने हे चांगले संकेत आहे। परमेश्वर चरणी एवढीच प्रार्थना कराल की सगळ्यांच्या आयुष्यात आनंद, सुख, समृद्धी, भरभराटी सगळं काही लाभो। धन्यवाद। हो, गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बोफलचारुभक्षणं उमाशुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपंकजं। पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराचे महान भक्त, दैत्यांचे गुरु शुक्राचार्य महाराज यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आज या कोपरगाव बेट या ठिकाणी संपन्न झालेला आहे। महाराजांचं महाराष्ट्रातील किंवा देशभरातील मला वाटतं की शुक्राचार्यांचं हे पहिलंच मंदिर असं आहे की इथे कोपरगाव बेट या ठिकाणी मी पहिल्यांदा ज्यावेळेस आलो त्यावेळेस राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमामध्ये 5 दिवस मी मुक्ताई चरित्र सांगितलं होतं। त्या काळामध्ये आमदार स्मिताताई कोल्हे या त्याच्या आणि रमेशगिरी महाराज, चव्हाणसाहेब, तिथली ट्रस्ट आणि त्यावेळेस माझा प्रथम योग इथे शुक्राचार्य महाराजांच्या दर्शनाला जेव्हा आला तेव्हा एक वेगळी अनुभूती झाली आणि नंतर या ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेबजी आव्हाड यांच्याशी मी पुन्हा संपर्कात मधून होतो। त्यांचा आग्रह होता की या कार्यक्रमाला तुम्ही आले पाहिजे। पूज्य रमेशगिरी महाराज होते, अनेक साधुसंत परिसरातील पंचक्रोशीतील साधुसंत होते आणि एक ऊर्जा किंवा चैतन्य जे असतं ते चैतन्य आणि ऊर्जा आपल्याला इथे मंदिरामध्ये गाभाऱ्यात प्रवेश केल्या ते जाणवत असतं आणि त्या चैतन्यमय जी ऊर्जा आहे
ती आपल्या सगळ्या भक्तांच्या अंगावर सिंचन, पावसाचं जसं सिंचन होत असतं किंवा फवाऱ्याचं जसं सिंचन होतं तशा प्रकारे सिंचन करत असते। ती एक चैतन्य ऊर्जा असते आणि ती ऊर्जा आपल्याला अनेक वर्ष ती आपल्या जीवनामध्ये कल्याण करणारी ठरत असते। युवा नेते विवेक भैया कोले हे इथे आले आहेत। एक युवक पूजाला बसतो, एक सुशिक्षित युवक जेव्हा पूजेला बसत असतो त्यावेळेस खरंच समाजाला अध्यात्म जे आहे ते केवळ अध्यात्म म्हणून कर्मकांड वगैरे नाही आहे, तर त्याच्याऐवजी एक अध्यात्म हे खरी आत्म्याची ओळख आहे आणि त्या अध्यात्मातून आपल्याला प्रगतीकडे कसं जाता येईल। जगामध्ये असा एकही माणूस नाही की तो अध्यात्माशिवाय प्रगतीकडे गेलेला आहे। कुठे ना कुठे त्याची श्रद्धा दडलेली असते, परंतु आपल्या पंचक्रोशीमध्ये या सगळ्यांची श्रद्धा शुक्राचार्य महाराजांवर आहे आणि आज भव्य दिव्य असा साधू संतांच्या उपस्थितीत, सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते असतील, सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते असतील, अशा सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शुक्राचार्य महाराजांचा भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा या शुक्राचार्य महाराज मंदिराचे अध्यक्ष बाळासाहेबजी आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव संजीवजी कुलकर्णी, खजिनदार ट्रस्ट, जे सर्व सहकारी मित्र त्यांचे सर्वांच्या सहकार्याने हा उत्तम सोहळा इथे पार पडलेला आहे असं मी मानतो। सध्या सुरू असलेला हिंदू धर्मातील सर्वात पवित्र समजला जाणारा महिना म्हणजे श्रावण महिना। या श्रावण महिन्यामध्ये आपल्या गुरु शुक्राचार्य मंदिरामध्ये कार्यक्रमाची रेलचेल असते, मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत असतात। इतरही वेळेस नेहमी श्रावण शुद्ध अष्टमीला शुक्राचार्य महाराजांचा जन्मोत्सव असतो, जन्मदिवस असतो, तो आपण जन्मोत्सव म्हणून साजरा करत असतो। तर येत्या 12 ऑगस्टच्या दिवशी महाराजांचा जन्मदिवस होता, तो जन्मोत्सव आपण साजरा केला मोठ्या प्रमाणात। त्याचबरोबर प्रत्येक श्रावण सोमवारी महाराजांची पालखी निघत असते, ती नदीवर जाते गंगा भेटीसाठी आणि इतरही अनेक कार्यक्रम श्रावण महिन्यामध्ये असतात। यावेळेस मंदिर ट्रस्टने आणि मंदिर प्रशासनाने ठरवल्याप्रमाणे काहीतरी महाराजांची मूर्ती आपण मंदिरामध्ये नव्हती कधी, कारण महाराजांचं जे स्वरूप होतं ते शिवपिंडीच्या स्वरूपात होतं। अनेक भक्तांची ज्या भक्तांना डोळसरूपाने दिसत नव्हते, कारण ज्यांना जे साधू संत आहेत, महात्मे आहेत, त्यांना माहिती होतं की शुक्राचार्य महाराज इथे आहेत, पण आपल्यासारखे जे सर्वसाधारण भक्त आहेत त्यांना महाराजांचं रूप दिसत नव्हतं। तर त्याला एक मूर्त रूप देण्यासाठी म्हणून आपण 2 वर्षापूर्वी एका मूर्तीची स्थापना केली होती। ती ॲक्रेलिकची मूर्ती होती, फक्त महाराजांचं स्वरूप लोकांना दाखवण्यासाठी म्हणून घेतलं होतं आणि त्याच्या उद्घाटनालाच आपण विवेक भैयांना बोलवलं होतं, त्यांच्या हस्तेच पूजा करवली होती आणि त्याच वेळेस त्यांनी असा शब्द दिला होता की ही मूर्ती ॲक्रेलिकची आहे, ती तुम्ही कॅन्सल करा, तुम्ही संगमवरी किंवा मार्बलची मूर्ती बनवा, मूर्तीसाठी मी पैसे देतो तुम्हाला किंवा माझ्यातर्फे मूर्ती बसवा, हे त्यांनी त्यावेळेस घातलं होतं। तेव्हापासून आमच्या डोक्यात चक्र फिरत होते। त्यानंतर आम्हाला आणखीन एक भाविक भेटला की ज्यांनी गाभाऱ्याची सर्व सुधारणा करण्याचा विडा घेतला आणि मग भैयांची मूर्ती आणि त्यांच्या गाभाऱ्यांचा विडा, तशाप्रमाणे आपण संपूर्ण गाभाऱ्याची सौंदर्यीकरण करून घेतलं। पूर्ण मार्बल, मकराणा मार्बल सर्व फ्लोरिंगला आणि भिंतींना लावला आहे, वरतीसुद्धा डेकोरेशन करून घेतलं आणि मूर्ती आपण खास जयपूरवरून जाऊन 2 मूर्त्या महाराजांच्या बोलवल्यात। एक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपण मध्ये केली गाभाऱ्यामध्ये, दुसरी मूर्ती आपल्यासमोर आहे, ही इथे अभिषेक कक्षामध्ये भक्तांच्या दर्शनासाठी ठेवणार आहोत। अशा प्रकारे हा जो कार्यक्रम होता, मूर्ती आपल्याला मिळाल्यानंतर आणि गाभाऱ्याचं काम झाल्यानंतर श्रावण महिन्यासारखा पवित्र महिना नाही, म्हणून आपण श्रावण महिन्याचंच या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचं ठरवलं आणि येत्या रविवारी 18 तारखेला मूर्ती आपल्याकडे आल्यानंतर 18 तारखेला कोपर गावातनं, कारण या महाराजांची मूर्ती ज्यावेळेस आपण मूर्ती म्हणा किंवा पालखी म्हणा, ज्यावेळेस काही कार्यक्रम असेल किंवा महाशिवरात्र असेल तर बेटातली बेटात आपण मिरवत असतो पालखी, किंवा फार फार तर नदी काठाच्या दक्षिण तीरावर जात असते। आपण लहान पूल कधीच ओलांडला नाही किंवा गावामध्ये कधीच पालखी नेली नव्हती, पण बेटात आपल्या कोपर गावातील सर्व कोपरगावकरांना महाराजांचं महत्त्व कळावं, महाराजांबद्दल माहिती व्हावी म्हणून आपण यावेळेस महाराजांची मूर्तीची मिरवणूक कोपर गावातनं काढली। 18 तारखेला रविवारी सकाळी 9 वाजता तहसील कार्यालयापासून मिरवणूक काढली, ती बेटापर्यंत आणली आणि विशेष म्हणजे बेटामध्ये मिरवणूक आली आणि मूर्ती महाराजांची बाहेर होती, कारण ती मूर्तीचं वजन जवळजवळ 250 किलो आहे। मग ती मध्ये घेण्यासाठी म्हणून आपण एकदा आरती करून घेतली, भक्तांना सर्व प्रसाद दिला आणि मग आम्ही मूर्तीमध्ये घ्यायला लागलो। जशी मूर्ती गजद्वाराजवळ आली, म्हणजे हत्तीच्या तिथे पायरीजवळ आली, तशी पावसाला सुरुवात झाली। ते आज तागायत पाऊस आहे, म्हणजे दररोज पाऊस पडतोय महाराजांची मूर्तीमध्ये घेतल्यापासून। मग ती कंप्लीट 5 दिवसाचा कार्यक्रम होता।
रविवारी फक्त मिरवणूक काढली, सोमवारी सर्व पुण्यवाचन वगैरे केलं, सर्व देवता स्थापन केल्या, त्या कार्यक्रमाला भैयासुद्धा उपस्थित होते. आणि संध्याकाळी मूर्तीला जलादेवास दिला, म्हणजे मूर्ती 24 तास पाण्यामध्ये ठेवल्या गेली, सुवासिक पाणी टाकून सर्व नद्यांचं पाणी वगैरे वापरून जलादेवास दिला गेला. दुसऱ्या दिवशी परत होम हवन चालू केलं, अग्नी पेटवला गेला आणि संध्याकाळी मूर्तीला फुलादिवास दिला गेला, म्हणजे मूर्ती 24 तास आपण फुलांमध्ये ठेवल्या गेली. विविध रंगाचे विविध जातीचे फुलं, सुवासिक फुलं आणून आपण पूर्ण मूर्ती फुलांमध्ये झाकून ठेवली. तिसऱ्या दिवशी परत होम हवन झालं, बिल्वार्पण झालं, 1025 बेल अर्पण केल्या गेले. सर्व पूजा अर्चा झाल्यानंतर संध्याकाळी मूर्ती फळांमध्ये ठेवल्या गेली. केळी, विविध प्रकारचे ड्रॅगन फ्रूट वगैरे वगैरे अशा विविध प्रकारच्या 5 फळांमध्ये आपण मूर्ती 24 तास ठेवल्या गेली. त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी होम हवन झालं. संध्याकाळी मूर्तीला शय्या दिवस दिला, मूर्ती झोपून ठेवल्या गेली आणि मग त्याच्यानंतर धान्य टाकल्या गेलं, धान्य दिवस दिला गेला. आणि काल संध्याकाळी मूर्ती 10 वाजता आम्ही मध्ये नेऊन ती फिट करवली, कारण मूर्तीचं वजन जास्त आहे, नेण्या आणायला फार त्रास होत होता, म्हणून आम्ही रात्रीच ती व्यवस्थित बसवून घेतली. आणि मूर्ती बसवले मध्ये म्हणजे महाराजांची मूर्ती तिथे स्टेजवर त्या चौथाऱ्यावर ठेवली आणि जो धो पाऊस सुरू झाला की त्याचं नाव ते म्हणजे आम्हाला घरी जायला मग अर्धा तास आम्हाला थांबून घ्यावं लागलं, असं झालं. त्याच्यानंतर आज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती. प्राणप्रतिष्ठेसाठी पंचक्रोशीतले सर्व साधू संत उपस्थित होते. त्याच्यामध्ये रमेशगिरीजी महाराज आहेत, परमानंदजी महाराज आहेत, आणखीन उंडे महाराज आहेत कुंभारीचे, त्र्यंबकेश्वरहून 4 महाराज आलेले आहेत, शिवेंद्र महाराज वगैरे आहेत. नंतर मानव कल्याण मिशनचे तुळशीदासजी, डॉक्टर तुळशीराम गुट्टे महाराज आहेत. असे अनेक साधू संत आणि यजमानांच्या उपस्थित आपण आता प्राणप्रतिष्ठा करून घेतली. मूर्तीची पूजा अर्चा ही आपले जे यजमान होते प्रदीप राठी त्यांच्या हस्ते झाली. महाराजांच्या मूर्तीला प्राण भैयांनी आणि रमेशगिरी महाराजांनी आणला, म्हणजे प्राण द्यायचं काम यांनी केलं. त्याच्यानंतर आमच्या हस्ते सर्वांच्या हस्ते पूजा अर्चा झाली. सर्व महाराजांच्या हस्ते हार अर्पण केल्या गेले, मूर्तीला सजवल्या गेलं आणि मूर्तीचं लग्न लावल्या गेलं भक्तांबरोबर. लग्न लावल्यानंतर मग भक्तांसाठी मूर्ती खुली केली गेली. आता नंतर महाप्रसाद चालू आहे, पाऊस धो पडतो आहेत. या सर्व कार्यक्रमाला आमचे सर्व ट्रस्टी, त्याच्यानंतर आमचे स्थानिक व्यवस्थापन कमिटी मेंबर, सर्व ग्रामस्थ आणि सर्व मित्रमंडळ आणि भैयासारखे आणि बाकी सर्व साधू संतांचे आशीर्वाद आपल्याबरोबर आहे, त्यांचं साथ आपल्याबरोबर आहे मोलाची. त्यामुळे हा कार्यक्रम प्रचंड प्रमाणात यशस्वी झालेला आहे. येथून पुढे सुद्धा अनेक कार्यक्रम मंदिर प्रशासन हाती घेईल आणि त्याला या सर्वांची साथ लावेलच असं मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय शुक्राचार्य. गाभारा सुशोभीकरण करत होतो, गाभाऱ्याची दुरुस्ती करत होतो. त्यावेळेस गाभाऱ्याच्या वरती म्हणजे सभामंडप जे आहे बाहेरचं, त्याच्यावरती आम्हाला असं वाटलं होतं की ते गच्ची मोठी आहे, कारण या मंदिराच्या भिंतीत 6-6 फूट आहे, काही 5-5, 6-6 फूट भिंती आहे. त्यामुळे म्हटलं गच्ची तेवढी असेल म्हणून आम्ही त्याच्याकडे कधी लक्ष दिलं नव्हतं. मध्ये शिवरात्रीला किंवा इतर वेळेस मी 2-3 वेळेस वर्षातनं पूजेला मध्ये जातो, ट्रस्टचा अध्यक्ष या नात्याने मध्ये जातो म्हणून. तर मी फक्त पूर्व पश्चिम 2 खिडक्या आहेत वरती, त्या व्हेंटिलेशनसाठी होत्या असा माझा समज, म्हणजे व्हेंटिलेशनसाठीच होत्या, कारण गच्चीवरनं त्या दिसत पण होत्या. त्याच्या खाली एक खिडकी होती, ती फक्त बघितली होती काही खिडकी आहे, पण कधी माझं लक्ष म्हणजे असं विचार नाही केला की तिथे काय असू शकेल. मला वाटलं या खिडकीचाच एक भाग असेल म्हणून तो विषय आम्ही काही घेतला नाही. पण ज्यावेळेस ते लाईट फिटिंग वरती करायची होती म्हणून त्या खिडकीजवळ गेल्यानंतर म्हटलं ही काय भानगड आहे म्हणून उचकून पाहिलं तर ती जाम झालेली होती खिडकी. तर ती उघडल्यानंतर गाभाऱ्यातनं प्रवेश केल्यात, गाभाऱ्यात जवळजवळ 10 फूट उंचावर ती खिडकी आहे आणि 4 फुटाची जवळजवळ ती भिंत आहे. तर त्याला फक्त 2x2चा असा झरोका आहे. तो झरोक्यातनं मध्ये बघितल्यानंतर हा जो सभामंडप आहे बाहेरचा 12x12चा, सेम सभामंडप तिथं वरती आहे 5.5 फूट उंचीचा आणि त्याच्यावरती टेरेस आहे. म्हणजे मध्ये तिथं असं झोपून जावं लागतं आणि तिथं खाली 1 फूट खाली उतरल्यानंतर 12x12चा कंप्लीट जो सभामंडप आहे तोच वरती आहे, त्याच्यावर गच्ची आहे. हा कधी आम्हाला लक्षात आलेला नव्हता, कुठे लिहिलेलं नव्हतं, कोणालाही कल्पना नव्हती. तो आम्हाला यावेळेस सापडला, मग आम्ही त्याचं शूटिंग केलं. इतक्या वर्षापासून तो शेकडो वर्षापासून तो वापरला गेला नव्हता, उघडला गेला नव्हता, पण तिथे अजिबात जाळं जळमट काही नाही नव्हतं. मी साधारणतः 1 तास मध्ये होतो ते सर्व साफसफाई करण्यासाठी. तिथे फक्त खाली थोडीशी माती होती, बाकी काही नव्हतं. ती माती वगैरे काढण्यासाठी 1 तास मध्ये होतो, पण अजिबात 1 तासामध्ये कुठलंही व्हेंटिलेशन नसताना तिथं अजिबात गरम झालं नाही. एकदम कूल थंड वातावरण आहे. म्हणजे ती ध्यानाची जागा असावी साधू संतांची असा आमचा कयास आहे आणि ध्यानाचीच जागा असेल, ते ध्यान मंदिर असावं, तिथे साधू संत ध्यान करून खाली पूजेसाठी उतरत असावेत. तर हा एक शोध आम्हाला यावेळेस लागला गेला. त्याच्या